नमस्कार, मनातल्या कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे। कथेचं शीर्षक वाढतं वय आणि लग्न। मालती आज नाराज दिसत होती। उत्साहाचा झरा असणारी, नेहमीच प्रसन्न राहणारी मालती अशी उदास बसलेली पाहून तिची मैत्रीण स्वाती तिची विचारपूस करू लागली। मालती, काय ग, काय झाले? इतकं तोंड पाडून बसायला? मालती नाराजीच्या सुरातच म्हणाली। स्वाती, काही नाही ग, मन नाराज आहे, काही सुचेना बघ। स्वाती, का? काय झाले? का नाराज आहेस? मालती म्हणाली, अगं, यंदा माझी लेक नंदिनी 29 वर्षाची पूर्ण होईल, पण तरी मनासारखं स्थळ मिळेना बघ। वैताग आला आहे। तिच्या बरोबरीच्या मुलींची लग्न झाली, मुलं झाली, आणि अजून हिला मुलगा सापडेना। फारच दडपण आलं आहे बघ। स्वाती म्हणाली, मालती, मला एक सांग, नक्की दडपण कशाचं आहे? नंदिनीच्या लग्नाचं, की तिच्या सोबतच्या मैत्रिणीची लग्न झाली म्हणून मागे पडल्याचं? मालती फक्त ऐकत होती। स्वाती पुढे बोलू लागली, मालती, बघ, तुझं कसं झालं आहे माहित आहे का? नंदिनीच्या लग्नापेक्षा तुला आता हा विचार खातोय की दुसऱ्यांच्या मुलींची मुलांची लग्न होत आहेत आणि माझ्या मुलीचं नाही। खरं तर तू खूप स्ट्रेसमध्ये आहेस। लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात आणि ते खरं आहे। आता तुला माझ्या भावाच्या मुलीचं सांगते। 5 वर्ष झाले स्थळ बघत होते। दिसायला बहुवर्णीय, शिक्षण चांगलं, जॉबला होते, सर्व व्यवस्थित, पण तरी लग्न जमेना। ती देखील फार वैतागली होती। करणार तरी काय? ती डिप्रेशन मध्ये गेली। सतत डोक्यात तेच विचार। सगळं छान आहे, मग असं का? काही कमी आहे का माझ्यात? माझं लग्नच होणार नाही का? असे असंख्य विचार। त्यात शेजारी, नातेवाईक लग्न कधी करणार हा हमखास प्रश्न विचारून मंडावून सोडत। त्यानंतर तिला कळून चुकलं, विचार केल्याने काही होणार नाही। तिने लग्न होईल तेव्हा होईल, पण त्याचा विचार करून करून स्वतःच्या मनावर परिणाम होऊ देणार नाही हे ठरवलं। आपल्या मानसिक शारीरिक स्वास्थ्यापेक्षा काहीही महत्वाचं नाही हे तिच्या मनाला पटलं। तिने लग्नाची शोध मोहीम थांबवली। आई बाबांना समजावलं, लग्नाचं आता टेन्शन घ्यायचं नाही। माझ्या आयुष्यात ज्याला यायचं तो त्या वेळेला येईल। तिच्या आई बाबांनाही पटलं। सुट्टी असली की ती आई बाबा मित्र मैत्रिणीसोबत मस्त एन्जॉय करत असे। दिलखुलास राहू लागले। सकारात्मक बदल जाणवला। मालती मन लावून ऐकत होती। स्वाती बोलत होती। तिच्या व्यक्तिमत्वात फार बदल झाला। सारा खेळ हा मनाचा असतो हे तिला कळून चुकलं। मनाला विचारांना कंट्रोलमध्ये ठेवलं की सगळं सोपं सहज होतं। या उलट मन बेफाम सुटलं की सारं आयुष्य अवघड होऊन जातं। 2 महिन्याने तिला एक चांगलं स्थळ आलं। अगदी महिन्यात तिचं लग्नही झालं। आता गेल्या वर्षी तिने जुळ्यांना जन्म दिला। आता ती छान आयुष्य जगते आहे। शेवटी काय, ज्या गोष्टी आपल्या हातात नाही त्याचा सतत विचार करणे म्हणजे स्वतःला डिप्रेशन मध्ये टाकणे होय। परिस्थिती कशीही असली तरी देखील स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवता आलाच पाहिजे, आणि तो ताबा मिळवता आला की आपला विजय निश्चित। बरोबर ना? स्वातीच्या बोलण्यात मोठा गहन अर्थ दडला होता। मालतीने तिला घट्ट मिठी मारली आणि नंदिनीला फोन करून सांगितले, नंदिनी, 8 दिवसाची सुट्टी काढ, आपण मनाली फिरून येऊया। समाप्त. कथालेखन अश्विनी ओगले। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक, कमेंट, शेअर जरूर करा। लवकरच भेटू नवीन कथेसह। धन्यवाद।